मुंबईमध्ये ठाकरे बंधूंना एक मोठा धक्का बसलेला आहे। मुंबईत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष हा महायुती सोबत गेलेला आहे। एकमेव नगरसेवक अजित रावराणे महायुतीच्या गोटामध्ये सामील झालेत। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे। ठाकरेंसोबत लढलेल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं आता आपली बाजू बदललेली आहे। त्यामुळे आता मुंबईत ठाकरे बंधूंना हा मोठा धक्का मानला जातोय। मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं ठाकरे बंधूंना पाठिंबा देत निवडणूक लढवलेली होती, मात्र आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं महायुतीला पाठिंबा दिला। आणि या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्यासोबत जोडले गेले आहेत। ओम, मुंबईमध्ये अनेक राजकीय घडामोडी घडताना दिसतात। सुरुवातीचीच महत्त्वाची बातमी म्हणजे मुंबईमध्ये स्वीकृत नगरसेवकासाठी आता मनसे देखील आग्रही आहे। आपण जागा वाटपामध्ये कोणताही पेच निर्माण केले नाही, त्यामुळे आता हे एक स्वीकृत नगरसेवकाचं पद आहे ते आपल्याला द्यावं असं मनसे आग्रही दिसतीये। प्राची, अगदी बरोबर आहे। खरं तर या सगळ्या मुंबईतल्या राजकीय घडामोडींचं केंद्र बनली आहे ती म्हणजे बृहन्मुंबई महापालिका। ज्या महापालिकेच्या इमारतीमध्ये मी सध्या उभा आहे, महापालिकेतल्या 3 स्वीकृत नगरसेवकांपैकी एक जागा ही मनसेला देण्यात यावी। निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं मनसेनं वाटाघाटी केल्या किंवा ज्या काही तडजोडी केल्या त्याचं एक कुठेतरी काय म्हणतात त्याची एक तुम्ही जाण ठेवून या प्रकारची भूमिका घ्यावी अशा प्रकारचं म्हणणं जे आहे ते मनसेकडनं मांडण्यात येते। ठाकरे गट आणि एकंदर या सगळ्या ज्या 2 भावांची युती होती त्याला 3 स्वीकृत नगरसेवक पदांची जी काही ती 3 पदं मिळत आहेत त्यातलं एक आम्हाला मिळावं अशा प्रकारची भूमिका मनसेकडनं व्यक्त करण्यात आली। त्यासोबतच काही दिवसांपूर्वी जो मेळावा झाला त्यामध्ये सुद्धा ठाकरे गटाकडनं आपल्याला मदत झाली नव्हती अशा प्रकारची खतखत सुद्धा व्यक्त करण्यात आली होती। याच अनुषंगानं मनसेच्या नेत्यांनी आता अशी भूमिका मांडली आहे की जर एक स्वीकृत नगरसेवकाचं पद आपल्याला दिलं गेलं नाही तर इतर पर्यायांचा सुद्धा विचार केला जावा अशा प्रकारची भूमिका मनसे नेत्यांकडनं मांडण्यात येते। त्यामुळे कुठेतरी ठाकरे बंधूंच्या या सगळ्या एकत्रीकरणाला, ठाकरे ब्रँडच्या एकत्रीकरणाला कुठेतरी धक्का बसताना आपल्याला पाहायला मिळतोय। जर अशा प्रकारचा निर्णय मनसेकडनं घेण्यात आला तर तो निश्चितच खूप मोठा निर्णय म्हणावा लागेल। अगदी काही वेळापूर्वी जर आपण पाहिलं असेल तर नाशिक महापालिकेमध्ये मनसेकडनं एकनाथ शिंदे आणि भाजपला पाठिंबा देण्यात आला महापौरपदाच्या निवडीमध्ये। त्यामुळे कल्याण डोंबिवली आणि नाशिक पाठोपाठ मुंबईमध्ये सुद्धा काही वेगळं राजकीय समीकरण जुळतंय का या संदर्भातल्या चर्चा आता सुरू झाल्या। या चर्चा होण्यामागचं आणखीन एक कारण म्हणजे भाजपचे नगरसेवक आणि प्रवक्ते नवनाथ बन यांनी थोड्या वेळापूर्वी त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये असा दावा केलाय की ज्या प्रकारच्या घटना नाशिक आणि कल्याण डोंबिवलीमध्ये घडल्या तशाच किंवा त्याच पद्धतीच्या घटना मुंबई आणि इतर ठिकाणीही घडू शकतात आणि सरतेशेवटी ठाकरे गट हा मुंबईमध्ये एकटा पडेल अशा प्रकारचा दावा त्यांनी केलाय। त्यामुळे नाशिक आणि कल्याण डोंबिवली पाठोपाठ मुंबईमध्ये सुद्धा मनसे काही वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत आहे का या संदर्भातल्या चर्चा सुरू झाल्यात। त्यामुळे स्वीकृत नगरसेवकांपैकी एक जागा आम्हाला द्यावी अन्यथा इतर पर्यायांचा स्वीकार आणि विचार करावा या प्रकारची भूमिका मांडणाऱ्या मनसेकडनं आता नेमकी पुढची भूमिका काय मांडली जाते आणि जर स्वीकृत नगरसेवकाचं पद मनसेला देण्यात आलं नाही तर मनसे नेमका कुठला पर्याय निवडते हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि त्यावरच ठाकरे ब्रँड या सगळ्या ब्रँडचं भवितव्य अवलंबून असेल। त्यामुळे मनसेच्या भूमिकेकडे आता सगळ्यांचंच लक्ष आहे। मुंबई महापालिकेत काय चमत्कार राजकीय घडामोडी घडतात त्याच्यावरून ठाकरे बंधू मुंबईमध्ये एकटे पडतायत का हे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।